रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। JSW कंपनीची मध्य शेतातून जाणाऱ्या 400 KVSच्या टॉवर लाईन विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांची दमदार धडक। शिवसेना रायगड युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील JSW कंपनीची 400 KVSच्या शेत जमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे। जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचे काम बंद ठेवावे, अन्यथा या कामाविरोधात उग्र जन आंदोलन छेडून शेतकरी आमरण उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट व संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत। शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करावे असा इशारा दिला। यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, JSW प्रशासनाचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। सध्या स्थितीत JSW कंपनीकरिता टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। कानसई ते JSW कंपनीपर्यंत शेताच्या मध्य भागातून JSW टॉवर लाईन शेत जमिनीमधून जात असल्याने कोलेटी, खार कोलेटी, निगडे, आमटेमसह विभागातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना उफाळून आली आहे। आपल्या तक्रारी व मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर दिलेले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, JSW प्रशासनाचा JSW प्रशासनाचा, शेतकरी एकजुटीचा काय नेमकी आपली मागणी आहे आणि तक्रार काय आपली नेमकी? मी इथला रहिवासी आणि मी इथला शेतकरीसुद्धा आहे आणि इथे माझी निगडे ग्रामपंचायतला मिसेस सरपंच आहे। इथल्या लोकांची जेव्हा तक्रार माझ्याकडे आली की बाबा अशी टॉवर लाईन चालली आहे आणि ते टॉवर लाईनवाले मनमानी करत आहेत, त्यानंतर मी तो प्रश्न घेऊन मी माझे दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी यांची भेट घेतली आणि त्यांना इथल्या मी शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे, इथं जो काय अन्याय होतो आहे JSW मार्फत आणि प्रशासनामार्फत, त्याची पूर्ण त्यांना माहिती दिली। त्यावेळी ते बोलले की जर हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल तर आपल्याला तुमच्या पाठीशी मी आहे आणि मी पाठीशी आहेच, पण आपला शासनसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या पाठीशी राहतील। काय समस्या काय आमची समस्या अशी आहे की इथे पूर्वी ही जी JSW कंपनी होती, ह्या आता जी आहे त्याच्या आधी इस्पात कंपनी होती, त्यावेळीसुद्धा इथून ही टॉवर लाईन गेलेली आहे, तुम्ही पाहताय ती टॉवर लाईन गेली त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, त्यांना त्याचा मोबदला पुरेसा मिळालेला नाही। अनेक टॉवर तेही असे मध्ये उभे करून ठेवले पण त्याचासुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी इथून पाईपलाईन नेली, JSW झाल्यानंतर पाईपलाईन नेली, त्या पाईपलाईनसुद्धा आम्हाला त्याचा फायदा झाला आहे, पण काही शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आजपर्यंत त्याचा मोबदला ह्या पाईपलाईनचासुद्धा मिळालेला नाही आहे। आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली ही लाईन आहे ही 400 KVची लाईन आहे। ह्या लाईनमुळं ही शेतकऱ्यांचे मधोमध शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प येईल, नवीन प्रकल्प येणार आहे, तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या मुलांना रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही। त्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जर तुम्हाला लाईन इथून मधून न्यायची असेल तर तुम्ही ही शेती पूर्ण जी आमची खलाटी आहे ही 2-3 हजार एकरची ही पूर्ण तुम्ही विकत घ्या, जशी गडबला जसा तुम्ही 1,30,00,000चा भाव देताय आणि एकरी एक माणूस घेताय, त्याचप्रमाणे तुम्ही ही लाईन आमच्या शेतीमधून घेऊन जा, आमची काय हरकत राहणार नाही, पण पूर्ण शेती विकत घ्या, त्यानंतर आमची इथून लाईन घेऊन जा। मग तुम्ही टॉवर टाका नाहीतर डबल टाका, आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही। तुम्ही जर इथं ह्या टॉवरच्या माध्यमातून ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते माफिया लोक जर इथं येऊन इथं आमच्या लोकांना तुटफूट करत असतील, जशी ब्रिटिशाही चाल केली तशीच हा टॉवरवाला काही आमच्या स्थानिकांना हाताशी धरून, ते स्थानिकसुद्धा आमचे चांगलेच आहेत, पण त्यांना हाताशी धरून आम्हीच दाखवून आमच्या जर गाववाल्यांना ते शेतकऱ्यांना फोडत असतील आणि इथं टॉवर लाईन टाकत असतील तर आम्ही शेतकरी संघटना म्हणून, आम्ही इथले रहिवासी म्हणून, आम्ही शेतकरी म्हणून आम्ही हे सहन करणार नाही। या अन्यायाचा लढा देऊन आम्ही मोठं आंदोलन करू आणि या आंदोलनाचा जो काय परिणाम होईल याला प्रशासन आणि ही JSW जबाबदार राहणार आहे। आम्ही हा जो शेतकरी लढा देत आहोत ते एकत्र येऊन देत आहोत, त्यासाठी आम्ही जन आंदोलन करणार आहोत, पण आमचे उपोषण
सम्राट डॉन भाई हे सुद्धा आम्हाला पाठिंबा देत आहेत. ते सुद्धा आमच्या शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसणार आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरीचा त्या डॉन भाईंबरोबर आमचा पाठिंबा आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही आमच्या शेतकऱ्यांमार्फत प्रशासनाला आणि सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मागणी करतोय की आम्हाला न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना एवढीच आम्ही विनंती करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. JSW कंपनीच्या प्रकल्पासाठी कांसईपासून या ठिकाणी MSWच्या माध्यमातून JSW कंपनी या ठिकाणी टावर लाईन टाकत आहे आणि ह्या टावर लाईन मुळे पूर्ण ह्या क्षेत्रातली साधारण 2 ते 3 हजार एकर शेती याच्यामुळे बाधित होणार आहे. शेतकऱ्यांच्या या ज्या परंपरागत जी शेती आहे, भात शेती, कडधान्य, वाल, भुईमूग, मूग, घेवडा, जी काही शेती आहे ती शेती या ठिकाणी ह्या टावर लाईनवर पूर्णपणे आता उद्ध्वस्त होणार आहे आणि तसेच शेतकऱ्यांच्या सुद्धा जीवाला या टावर लाईनमुळे खूप मोठा धोका आहे. कारण की एवढी अति उच्च दाबाची टावर लाईन या ठिकाणी जात असल्यामुळं शेतीच्या दोन्ही बाजूला साधारण 100 मीटर पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी ज्या वाहिनीचा जो दाब आहे त्याच्यामुळे खूप मोठा त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळे आमचा या ठिकाणी शेतकरी म्हणून विरोध नाही, पण जर शेतकऱ्यांना या ठिकाणी संपूर्ण शेती कंपनीने या ठिकाणी आपल्या प्रकल्पासाठी म्हणून घेऊन जर त्यांना चालू बाजार भावाप्रमाणे आणि नुकसान भरपाई असा योग्य मोबदला दिला तर त्यांची टावर लाईन टाकण्यासाठी आम्ही योग्य ते सहकार्य करू. अन्यथा या ठिकाणी या सर्व जमलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या टावर लाईनच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं करू, ही आमची प्रशासनाला जाहीर विनंती आहे. अगोदरची जी इस्पात कंपनी होती या प्रशासनाच्या वतीने जी लाईन ही गेली होती त्याची वाहिनी माझ्या शेतातूनही गेलेली आहे. आज मी कित्येक वर्ष मी स्वतःचे शेती करतोय, मी बघतोय आता आज जो हा प्रकल्प चाललेला आहे आणि जी JSW कंपनी आहे ही ब्रिटिशांपेक्षा खूप वाईट पद्धतीने खूप डोकं वापरून इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. आज जी ही 404 KVची जी लाईन चाललेली आहे त्याच्यामध्ये भरमसाठ शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना गुंडगिरी पद्धतीने हे आज ही लाईन जात आहे आणि ह्या माफियांना प्रशासनाने वेळेस थांबवावे, अन्यथा शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. परंतु येथील ग्रामस्थांच्या व काही सरपंच सदस्यांच्या जीवाला या लोकांपासून धोका आहे, हे प्रशासनाने ओळखावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन खेचला जाईल. ही जी टावर लाईन जी अगोदरची गेलेली आहे आणि ही आता दुसरी टावर लाईन म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे जमीन घेण्याचा प्रयत्न करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती पिकत आहे, भात शेती पिकत आहे, वाल पिकत आहे, भुईमुग पिकत आहेत, तूर पिकत आहे, अशा जमिनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे ही JSW कंपनी. तसेच ही पारेषण कंपनी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट घेऊन हे काम करत आहेत. जसा बीड जिल्ह्यामध्ये जसं झालं, सरपंच सदस्य यांच्यावर जे हल्ले झाले आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या प्रकारे अन्याय होऊ नये त्यासाठी मी लवकरात लवकर अमरण उपोषणाचा इशारा देऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आणि माझं अमरण उपोषण मी चालू करणार आहे.